हरी ओम. श्री स्वामी समर्थ. हडकणचे सुभेदार बाबा आपल्या कुटुंबासह पंढरपूरला गेले. नवरा, बायको, मुलगा, सून आणि एक गडी असे 5 जण गेले होते. बरं, अचानक सुभेदार बाबांना हागवणीचा आजार सुरू झाला. हो, सगळेजण अगदी भांबावून गेले. काय करावं कळेना, औषधं काही लागू पडेना. आणि मग ठरलं की आता अक्कलकोटला जाऊया. सगळेजण अक्कलकोटला आले. अहो, दिवसातून 20-25 वेळा आणि रात्री 10-15 वेळा शौचाला जावं लागायचं हो त्यांना. आणि मग अशामुळे खूप थकवा यायला लागला. वैद्यांच्या औषधाचा गुण येईना, काय करावं कळेना कोणाला. आणि मग एका वाटीमध्ये सुंठ साखर घेतली आणि स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून आले. दर्शन घेतलं, हात जोडून प्रार्थना केली. महाराज, आम्ही आपल्या दर्शनाने अगदी कृतार्थ झालो. बरं, पण आता आपली आज्ञा असावी, आम्ही निघतो आता. फक्त मध्ये हे हागवणीचं ते काही विघ्न येऊ नको देत, एवढी काही ती तोड काढावीत आपण. घरी गेल्यावर जो काही त्रास होईल तो मी सहन करीन, असं म्हणून प्रार्थना केली. त्यावर स्वामी महाराज म्हणाले, घर को जाओ, घर को जाओ. झालं, ठरलं आता निघायचं. सुंठ साखरेची वाटी स्वामी चरणी लावून ती प्रसाद म्हणून घेतली बुवांनी आणि निघाली. दुसऱ्या दिवशी 4 कोसावरती थोडा वेळ मुक्कामी थांबावं म्हणून गाडी थांबवली. खाली उतरले तो 10-12 वेळा शौचाला जावं लागलं. हो, मग पुन्हा थकून गाडीमध्ये बसले तो बंद. असंच व्हायचं सारखं. घरी पोहोचेपर्यंत हे असंच चालायचं. खाली उतरले की शौचाला लागायची आणि गाडीमध्ये बसले की तो त्रास बंद व्हायचा. काय, जशी प्रार्थना तसं फळ असतं. बरं, वैद्याच्या औषधाचा काहीही गुण आला नाही त्यांना, पण सुभेदार बाबांना सुंठ साखरेचा मात्र गुण आला. बरं, हे अतर्क्य सामर्थ्यच म्हणायचं नाही का स्वामी महाराजांचं.